आज सकाळी उशिरा जाग आली. कंटाळा आल्यामुळे झोपही जरा जास्तच लागली होती. कसंबसं फ्रेश होऊन चहाचा कप घेऊन मी बाल्कनीत खुर्चीत बसले. मुलगा अर्जुन गेल्यानंतर पहिल्यांदाच घर रिकामं वाटलं. मनावर एकटेपणाची हलकीशी सावली पडली. पण शेवटी किती दिवस तो आईजवळ राहणार? एक ना एक दिवस त्यालाही स्वतःचं आयुष्य सुरू करायचंच होतं. गेल्या आठवड्यात अर्जुन म्हणाला होता, आई, तू आता रिटायरमेंट घे आणि माझ्याबरोबर चल. मी चमकले. तू कुठे जाणार आहेस? आणि मी का रिटायरमेंट घ्यायची? मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. आई, पोलीस ट्रेनिंगनंतर माझी पहिली पोस्टिंग आहे. पोलीस भरती झाली तेव्हा जसा अभिमान वाटला होता त्याच्या 1000 पटीने अधिक वेदना त्याच्या दूर जाण्याने होत होत्या. पण कसेबसे स्वतःला सावरत मी म्हणाले, अर्जुन, मी तुझ्याबरोबर कुठे कुठे फिरत राहणार. तू आता मोठ्या जबाबदारीच्या पदावर आहेस. तुझं काम मन लावून कर. माझी काळजी करू नकोस. मी अजूनही सक्षम आहे आणि सुजाता काकू आणि काका आहेत ना माझ्यासोबत. सुजाता आणि गिरीश दादांनी खूप समजावल्यावर आणि विश्वास दिल्यावर अर्जुन नाशिकसाठी रवाना झाला. फोनची रिंग वाजली आणि मी विचारांच्या तंद्रीतून बाहेर आले. नक्कीच अर्जुनचाच फोन असेल. त्याला तर दम निघत नाही असा विचार करत मी फोन उचलला. पण बोलण्याआधीच पलीकडून एका स्त्रीचा आवाज आला. हॅलो, निवेदिता. निवेदिता आहे का? तो आवाज ऐकताच माझ्या अंगावर काटा आला. अरे, हा तर तिचाच आवाज आहे. आता हिला माझ्याकडून काय हवंय? सगळं हिसकावून नेलं तरीही मन भरलं नाही का हिचं? मी काहीही न बोलता फोन ठेवून दिला. एवढ्या वर्षांनंतर तिचा आवाज ऐकून हातपाय गळाले. मन आणि डोकं दोन्हीही शून्य झालं. तिच्याविषयीच्या दडपून ठेवलेल्या भावना पुन्हा उफाळून आल्या. नफरत, वेदना, तिरस्कार. एवढ्या वर्षानंतर तिने मला का फोन केला? माझं घर उद्ध्वस्त करूनही तिचं मन भरलं नाही का? डोकं गरगरायला लागलं. उदासीनतेने झपाटले आणि तिरस्काराने डोकेदुखी आणखीनच वाढली. स्वतःला कसंबसं सावरत मी सोफ्यावर पडले. सुजाताताईंना फोन करू का? विचार मनात चमकून गेला. पण त्या सध्या हॉस्पिटलमध्ये असतील. त्यांना आता त्रास देणं योग्य नव्हतं. या सगळ्या विचारांमध्ये कधी झोप लागली कळलंच नाही. डोळे उघडले तेव्हा दुपारचे 3 वाजले होते. डोकेदुखी थोडी कमी झाली होती. भूक पण लागली होती. पण आज रमाला सुट्टी होती. त्यामुळे स्वयंपाकघरात काही शिजवलं नव्हतं आणि माझंही काही बनवण्याचं मन नव्हतं. तरीही शरीराने पोटाचा हट्ट मान्य केला. मी उठले आणि स्वयंपाकघराकडे गेले. एका भाकरीसह रात्रीची उरलेली भाजी घेतली आणि टीव्ही समोर जाऊन बसले. पण मन मात्र अजूनही त्या आवाजात अडकून पडलं होतं. हजारो प्रयत्न केले पण तिचा आवाज माझा पाठलाग सोडत नव्हता. शेवटी तिने का फोन केला होता? काय कारण असू शकतं? एवढ्या वर्षांनी तिला माझी आठवण कशी झाली? तिच्या धोक्याची कथा माझ्या डोळ्यासमोर पुन्हा जिवंत झाली. जणू काही हे सगळं कालच घडलेलं होतं. लहानपणीच एका अपघातात मी माझ्या आईवडिलांना गमावलं. मुलगी असल्यामुळे माझ्या काका काकींनी माझी जबाबदारी घेण्यास नकार दिला. अशा कठीण परिस्थितीत मामी माझ्यासाठी देवदूतासारखी उभी राहिली. तिने माझ्या काका काकूंना आणि आजी आजोबांना ठणकावून सुनावलं आणि मला घेऊन पुण्याला आली. मामा मामींचा एकुलता एक मुलगा सुधीर माझ्या रूपात आणि त्यांना एक मुलगी मिळाली. मला मात्र आईवडिलांबरोबरच एक भाऊही मिळाला. काही दिवसातच आजीही आम्हाला सोडून गेली. मी मामा मामींच्या सावलीत मोठी झाले. आईवडिलांचे चेहरेही मला आठवत नव्हते. त्यामुळे माझ्यासाठी मामा मामीच माझे आई बाबा झाले. अभ्यासाबरोबरच आईने शिकवलेली घरगुती कामेही मी आत्मसात केली होती. माझ्या रूपगुणांमुळे माझ्याकडे पाहणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष वेधलं जात असे. वेळ पुढे जात होता. सुदीप दादा इंजिनिअरिंग पूर्ण करून परदेशी गेला. तिथेच त्याला आपल्या एका सहकार्यावर प्रेम जडलं. त्याने फोनवर आईबाबांना त्यांच्या प्रेमकथेची हकीकत सांगितली आणि पुढच्या महिन्यात लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. बाबांनी आनंदाने होकार दिला. पण आई काहीशी नाराज होती. दादा पुण्यात परत आला आणि लग्नाच्या तयारीला लागला. आपल्या एकुलत्या एका मुलावर आई किती दिवस नाराज राहणार? त्याला पाहताच तिचा राग विरघळला. थाटामाटात दादाचं लग्न पार पडलं.
वहिनी अत्यंत सुंदर आणि हुशार होत्या. दोघांची जोडी अप्रतिम दिसत होती. मला वहिनींच्या रूपात एक चांगली मैत्रीण मिळाली होती. महिनाभर घर आनंदाने गजबजलेलं होतं. आईनेही वहिनींना मोकळ्या मनाने स्वीकारलं. पण सुखाचे दिवस पटकन निघून जातात. दादा वहिनी परदेशी परत गेले आणि घरात एक प्रकारची उदासी पसरली. काही महिन्यांनी बाबांच्या एका मित्राच्या ओळखीने माझ्यासाठी स्थळ आलं. मुलगा मुंबईत राहत होता. बँकेत उच्च पदावर होता. घरात फक्त आई होती. ती गावी राहत होती. हुंडा फक्त मुलगी आणि नारळ आणि लग्न फक्त 15 दिवसात उरकायचं. हे स्थळ आल्यावर आई आनंदाने माझी नजर काढू लागली आणि बाबा प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याला आपला आनंद सांगू लागले. पण मनात एकच प्रश्न घोळत होता, लग्नासाठी एवढी घाई का? आईच्या मैत्रिणीची मुलगी सुजाताताई मुंबईत डॉक्टर होती. आईने तिला फोन करून संपूर्ण हकीकत सांगितली आणि त्या मुलाची चौकशी करण्यास सांगितलं. सुजाताताईंनी आपल्या परीने चौकशी केली आणि आईला कळवलं. मुलाचं नाव रणजित आहे. तो देखणा आहे. चांगल्या नोकरीवर आहे. 2 खोल्यांचा फ्लॅट घेतलाय आणि तो तिथे एकटाच राहतो. दादा वहिनींची परवानगी मिळाली आणि अवघ्या 15 दिवसात माझं लग्न ठरलं. ते दोघं फक्त 2 दिवसांसाठी येणार होते. आई आणि बाबा लग्नाच्या तयारीत गढून गेले. वेळ कमी असल्यामुळे नातेवाईकांचा मोठा मेळावा जुळवता आला नाही. पण शेजारी पाजारी आणि जवळचे काही नातेवाईक नक्कीच हजर होते. मुलाला साध्या पद्धतीने लग्न करायचं होतं. पण आईने घरच्या सगळ्या परंपरा अगदी तंतोतंत पाळल्या आणि अखेर माझा विवाह संपन्न झाला. नातेवाईकांचे डोळे आश्चर्याने विस्फारले होते. अवघ्या 15 दिवसात एवढं चांगलं स्थळ मिळावं. प्रत्येकाच्या नजरेत जळफळाट स्पष्ट दिसत होता. आईबाबांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले होते. माझ्यावरचं प्रेम लपवण्याचा ते जितका प्रयत्न करत होते तितकंच ते भावनांनी हेलावून गेलं होतं. आणि शेवटी ती घडी आली, पाठवणीची वेळ. आईबाबांचे धैर्य तुटलं. त्यांनी मला कवेत घेतलं आणि मोठ्याने रडू लागले. त्या क्षणी मला स्वतःला खूप असह्य वाटलं. दादा आणि वहिनींनी कसंबसं त्यांना सावरलं आणि माझी पाठवणी झाली. मी रडतच निघाले. रणजित गप्प होता. 1-2दा गप्प बसा एवढंच म्हणाला. मी त्याच्या शांततेचा जास्त विचार केला नाही. माझ्या मनात फक्त 2च गोष्टी होत्या, आईबाबांपासून दूर गेल्याचं दुःख आणि एका अनोळखी व्यक्तीसोबत आयुष्य घालवण्याची भीती. सासरी पोहोचताच काही पाहुणे आणि सासूबाई स्वागतासाठी उभ्या होत्या. सासूबाईंचा स्वभाव प्रेमळ वाटला. त्यांनी माझा हात धरला. मला खोलीत नेलं. माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत डोक्यावरून हात फिरवत त्या म्हणाल्या, बाळा, आजपासून तू या घराची मुलगी आहेस. आता रडायचं नाही, हसत राहा. माझा धीर गंभीर मुलाला सांभाळून घे, फ्रेश हो आणि केस नीट कर. काही वेळात सगळे तुला पाहायला येतील. त्यांच्या हळव्या शब्दांनी माझी भीती कुठल्या कुठे पळाली. मी स्वतःला सावरलं आणि सासरच्या सगळ्या परंपरा पार पाडण्यासाठी सज्ज झाले. सुनमुख पाहण्यासाठी घरचे आणि शेजारच्या महिला जमा झाल्या होत्या. सगळ्यांनी माझ्या रूपाचं आणि बरोबर आलेल्या सामानाचं भरपूर कौतुक केलं. मी सासूबाईंवर नजर टाकली. त्यांचा चेहरा अभिमानाने उजळला होता. घरच्यांच्या समाधानाने माझ्या मनालाही शांत वाटलं. सगळं आटोपल्यावर सासूबाईंनी आईला फोन केला आणि तिला विश्वास दिला, तुझी मुलगी आता आमची मुलगी आहे. त्यांनी मला आईशी बोलायला लावलं. आईचा निश्चिंत आवाज ऐकून माझ्या मनावरचं मळभ दूर झालं. संध्याकाळ होत आली. रणजित गृहप्रवेशानंतर कुठे दिसलाच नव्हता. मला एका सुंदर सजवलेल्या खोलीत बसवलेलं होतं. प्रत्येक नववधूसारखंच मीही लग्नाच्या नंतरच्या पहिल्या रात्रीची स्वप्न रंगवत त्याची वाट पाहत होते. पण दिवसभराच्या गडबडीत इतकी दमले होते की कधी झोप लागली कळलंच नाही. निवेदिता, उठ बाळा. सासूबाईंच्या आवाजाने मी दचकून जागी झाले. सॉरी आई, मी इतक्या उशिरापर्यंत झोपत नाही. पण आज कसं काय झोप लागली कळलंच नाही. माझी नजर लाजेने फरशीवर खिळली. काही हरकत नाही बाळा, तू खूप थकली होतीस म्हणून झोप लागली. जा, आंघोळ करून तयार हो. काही पाहुणे निघणार आहेत. सासूबाईंनी प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांच्या त्या मायेच्या स्पर्शाने मी क्षणभर शांत झाले.
हो आई, आत्ताच तयार होते. सासूबाई बाहेर गेल्या, पण माझं मन रणजितच्या विचारात गुंतलं. ते रात्री खोलीत आले होते की नाही, का सकाळी उठून निघून गेले? निवेदिता, असं कोण लग्नाच्या पहिल्याच रात्री झोपतं? मी स्वतःलाच दोष देत उठले आणि तयारीला लागले. बाहेर पाहुण्यांची लगबग सुरू होती. जवळपास सगळे नातेवाईक जाण्यासाठी तयार होत होते. सासूबाई सर्वांना निरोप देत होत्या. मीही त्यांच्या मदतीसाठी पुढे गेले, पण माझी नजर रणजितला शोधत होती. तो कुठेच दिसत नव्हता. सासूबाईंनी कदाचित माझ्या मनस्थितीचा अंदाज घेतला असावा. त्या हसत म्हणाल्या, निवेदिता, सकाळपासून रणजित पाहुण्यांसाठी टॅक्सीची व्यवस्था करत आहे. काळजी करू नकोस. मी थोडं दचकून इकडे तिकडे पाहू लागले आणि त्या मला पाहून हसल्या. सगळे पाहुणे गेल्यानंतर जवळपास 1 तासभर रणजित कुठेच दिसला नाही. शेवटी तो खोलीत आला आणि म्हणाला, काल रात्री तुला गाढ झोप लागली होती. कदाचित या 4 दिवसांच्या लगबगीमुळे तू खूप थकली असशील. मी आश्चर्यचकित होत विचारलं, काल मला झोप लागली होती, पण तुम्ही मला उठवू शकला असतात ना? रणजितने हसून पाहिलं आणि सहजतेने म्हणाला, काही हरकत नाही. त्या एका स्मित हास्याने माझ्या मनात काहीतरी नवीन उमलू लागलं. मला समजत नव्हतं, पण एक वेगळीच जाणीव होत होती. रणजितचं ते शांत आणि सौम्य हसणं मी नकळत हरवत होते. आयुष्य अचानक खूप सुंदर वाटायला लागलं. हे मला काय होतंय? एवढ्या लवकर अजून रणजितशी नीट बोलणंही झालं नाही आणि मी हे काय विचार करते? वेडी निवेदिता, मी स्वतःशीच बोलत हसले. नव्या नात्यातलं गोड स्वप्न काही दिवस नवी नवरी म्हणून स्वप्नांच्या रंगीत दुनियेत हरवले. घरातलं प्रत्येक क्षण हळूवार गोडसर वाटत होते. सासूबाई प्रेमाने काळजी घेत होत्या. रणजितही कधी शांत तर कधी सहज बोलत असे. आयुष्य एका नवीन वळणावर उभं होतं आणि अचानक सासूबाईंचा आदेश आला, सुनबाई, तुझं सामान पॅक कर. उद्या रणजितबरोबर तुझ्या आईबाबांना भेटायला जायचंय आणि परवा मुंबईला. मी चमकले. आई, इतक्या लवकर? अजून काही दिवस थांबायचं होतं ना? सासूबाईंनी ठाम आवाजात उत्तर दिलं, निवेदिता, रणजितच्या सुट्ट्या संपत आल्या आहेत. तो परवा निघणार आहे. मग तू इथे राहून काय करणार? सासूबाईंचा निर्णय अंतिम होता. मला ऐकावं लागणार होतं. मी सामान पॅक करायला सुरुवात केली, पण रणजितच्या चेहऱ्यावर एक वेगळीच अस्वस्थता जाणवत होती. एक अनामिक भीती. त्यांना मला बरोबर न्यायचं नसेल का? विचारलं तर ते नाराज होतील का? मनात अनेक प्रश्न फेर धरू लागले. अचानक झालेल्या या बदलाने माझ्या मनातही संशय दाटला. कदाचित हा माझा भ्रम असू शकतो. कदाचित आईला सोडून जाण्याचे दुःखही असेल. कदाचित सासूबाईंसाठी रणजित काळजीत पडला असेल. मी उगाच काहीही विचार करत असेन. हा विचार करत मी पॅकिंगला लागले. पण मनात एक वेगळाच गोंधळ माजला होता. आम्ही दोघं दुसऱ्या दिवशी सकाळी माहेरी जाण्यासाठी निघालो. आई बाबा आम्हाला पाहून आनंदाने भरले. निवेदिता, आज नाही म्हणायचं नाही. सगळं पोट भरून खा. तुझी आई सकाळपासून स्वयंपाकघरातून बाहेर आलेली नाही. तुझ्या आवडीचं सगळं बनवलं आहे आणि जावई बापूंच्या आवडीबद्दल अजून जास्त काही माहिती नाही, पण जे माहिती आहे ते सगळं बनवलं आहे. बाबा, तुम्ही उगाचच टेन्शन घेत आहात आणि आईला देखील देत आहात. रणजित सगळं खातात. मी माझ्या बाबांसोबत प्रेमळ वाद करत होते, पण माझं लक्ष रणजितवरच होतं. त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यापेक्षा जास्त टेन्शन दिसत होतं. शेवटी असं काय असू शकतं? माहेरी तरी काही विचारलं जाऊ शकत नव्हतं. आईला तर माझा चेहरा पाहूनच माझ्या मनात काय चाललं आहे ते समजतं. मला सावध राहायला हवं. कसा तरी दिवस गेला. मी स्वतःला व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करत होते. जावई बापू कमी बोलतात का? का नाराज आहेत तुझ्यावर? जेव्हापासून आले आहेत गप्प गप्प आहेत. प्रत्येक प्रश्नाचं हो आणि नाही असं उत्तर देत आहेत. शेवटी आईने विचारलंच. आईच्या नजरेतून कसं काही लपून राहू शकतं? पण मी म्हणाले, आई, तू काय काय विचार करत असतेस? हो, रणजित कमी बोलतात आणि माझ्यावर का नाराज असणार? ते सासूबाईंना एकट्यांना सोडून जावं लागणार म्हणून थोडे टेन्शनमध्ये आहेत. बस. आईला कसं तरी समजावून सांगितलं, पण खरं तर हे होतं की रणजितचा हा व्यवहार माझ्या समजण्यापलीकडचा होता. आईबाबांचा निरोप घेऊन आम्ही त्या रात्री परत आलो. सासरीही सासूबाई वाट पाहत होत्या. आम्ही जेवण करून आलो होतो. थकलेलो होतो म्हणून जास्त बोललो नाही,
फक्त सगळं व्यवस्थित आहे सांगून झोपी गेलो. सकाळच्या सौम्य किरणांनी माझ्या चेहऱ्यावर वावरताना माझी झोप मोडली. शेजारी रणजित गाढ झोपेत होते. हे तर सर्वांच्या समोर धीरगंभीर राहतात, पण आता चेहऱ्यावर हा कसला भोळेपणा चमकत आहे. मी एकटक त्यांना पाहत होते. तेव्हा रणजितने डोळे उघडले. मला असं बघताना पाहून ते एकदम दचकले. काय झालं? सकाळी तुझं मन थोडं विचित्र वाटतंय. रणजितचं बोलणं ऐकून मी लाजले. माझी चोरी पकडली होती. दिवस सामान पॅक करण्यात निघून गेला. आम्ही रात्रीच्या ट्रेनने मुंबईसाठी निघालो. सकाळी रणजितचा मूड एकदम चांगला होता, पण जसजसं जाण्याची वेळ जवळ येत होती, रणजितच्या चेहऱ्यावर टेन्शन वाढलेलं दिसत होतं. स्टेशनवरून टॅक्सी करून आम्ही घरी आलो. रणजितने मला फ्लॅटचा नंबर सांगून चावी दिली आणि स्वतः सामान उतरवू लागले. घर तर खूपच घाण झालं असेल. जवळपास 15 दिवस रणजित इथे नव्हते. माहीत नाही एखादी मेड आहे की नाही असं विचार करून मी लॉक उघडलं आणि माझे डोळे मोठे झाले. हे काय? तुम्ही एवढ्या दिवसांनी आलात तरी घर इतकं स्वच्छ, जसं रोज सफाई केली जात आहे. मी पाठीमागून येत असलेल्या रणजितला विचारलं. हो, माझ्या एका मित्राची फॅमिली इथेच राहते. मी त्यांना सफाई करण्यासाठी सांगितलं होतं. रणजित अडखळत म्हणाला. हे तर तुम्ही एकदम चांगलं केलं. अच्छा, स्वयंपाकघर कुठे आहे? मी रणजितला विचारलं. तू जाऊन फ्रेश हो, मी जेवण ऑर्डर करतो. तू खूप कंटाळली आहेस. जेवण करून आराम कर. स्वयंपाकघर बघून घे, पण जेवण संध्याकाळी बनव. ते प्रेमाने माझ्या चेहऱ्याला हातात घेत म्हणाले. ठीक आहे, जसं तुम्ही म्हणाल तसं. मी लाजून नजर खाली घालून म्हटलं आणि मग आम्ही दोघे हसू लागलो. दुसऱ्या दिवशी रणजित ऑफिसला गेला. त्यानंतर दरवाजावर खटखट आवाज आला. मी दरवाजा उघडला तर समोर एक सुंदर महिला उभी होती. तिच्या हातात एक चावी होती. कदाचित ती लॉक काढण्याचा प्रयत्न करत होती. मला एकटक बघत होती, जणू काही एखादं भूत पाहिलं आहे. तुम्ही कोण? मी घाबरून प्रश्न विचारला. हा तर फ्लॅट रणजितचा आहे. तुम्ही कोण आहात? तिने माझ्या प्रश्नाचे उत्तर प्रश्न विचारून दिलं. मी रणजितची बायको निवेदिता. आम्ही कालच आलो आहोत. मी एवढं बोलले होते की ती मला पाहून चकित होऊन बेशुद्ध होऊ लागली. मी पटकन तिला आधार दिला आणि आतमध्ये घेऊन आले. मी तिला पाणी पाजलं. तिने स्वतःला सावरलं. तुम्ही ठीक आहात ना? कोण आहात तुम्ही? माझ्या मनात अनेक प्रश्न उठत होते. माफ करा, मी तुमच्या वरच्या फ्लॅटमध्ये राहते. काल बाहेर गेली होती. रात्री उशिरा परत आले. त्यामुळे मला समजलं नाही की रणजित परत आले आहेत. मी तर झाडू मारायला आले होते. तिने स्वतःला सावरून म्हटलं. अच्छा, तर ते तुम्ही आहात. काल रणजितने सांगितलं होतं की त्यांचे मित्र वरच्या फ्लॅटमध्ये राहतात आणि तेच घराची स्वच्छता करतात. पण तुमची तब्येत काही बरी वाटत नाही. मी म्हणाले. हो, काही दिवसांपासून खूप अशक्तपणा वाटत आहे. कदाचित म्हणूनच चक्कर आली असेल. अहो, मग तुम्हाला आराम करायला हवा आणि तुम्ही माझ्या घराच्या स्वच्छतेच्या मागे लागला आहात. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. प्लीज, तुम्ही काळजी करू नका. त्यात कसली काळजी? तुमच्या निमित्ताने मी पण चहा घेईन. असं म्हणून मी स्वयंपाकघरात गेले. बघितलं मी किती मूर्ख आहे. आपण किती उशीर झालं बोलत आहोत आणि मी तुमचं नाव विचारलंच नाही. माझं नाव नंदिनी. माझे मिस्टर एका कंपनीत काम करतात आणि त्यांना कामानिमित्त परदेशी जावं लागतं. त्यामुळे ते आपल्या कुटुंबाला बरोबर ठेवू शकत नाहीत. म्हणून मी एकटी माझ्या मुलीला घेऊन राहते. तुम्ही मुंबईसारख्या शहरात एकटं राहता? नंदिनीचे बोलणे ऐकून मी विचारलं. तुमच्यात खूप धाडस आहे. मी तर एकटी राहू शकत नाही. रणजित जोपर्यंत ऑफिसमधून येत नाहीत, मी तर अस्वस्थ होऊन त्यांचीच वाट बघत असते. नंदिनी माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होती. तिच्या नजरेतली गडबड माझ्या लक्षात आली, पण मी हे समजू शकले नाही की ती मला असं का पाहत होती. सूर्यास्त होणार होता. आकाश चारी बाजूने लाल होऊन रंगत होतं. मी गेटवर उभं राहून रणजितची वाट पाहत होते आणि निसर्गाच्या या सुंदर दृश्यात हरवले होते. माझ्या डोळ्यांसमोर काही स्वप्न डोलत होती. तेवढ्यात रणजितचा आवाज ऐकून मी विचारांच्या दुनियेतून बाहेर आले. निवेदिता, येथे काय करत आहेस? तू अजून इथल्या शहरात नवीन आहेस. बाहेर जाऊन उभं राहू नकोस. घरात प्रवेश करतच रणजित सुरू झाले.
मग काय, मी दिवसभर घरात बसून राहू? बाहेर मीच नाही, पण इतर महिलाही उभ्या होत्या. आणि मी इथं नवीन नाही. जेव्हा दादा इथे शिकायला होते तेव्हा मी पण त्यांच्याजवळ राहत होते, असं म्हणत मी चहा बनवायला निघाले. जास्त चर्चेला वाव न द्यायला म्हणून मी चहा बनवायला गेले. चहा पिल्यानंतर रणजित शांत झाले. त्यावेळी मी नंदिनीबद्दल बोलायला सुरू केलं. नंदिनीचे नाव ऐकताच रणजित अस्वस्थ झाले. त्यांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. अचानक त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. काय झालं? तुम्हाला तुमची तब्येत बरी नाही का? मी त्यांना असं पाहून घाबरले. नाही, काही नाही, मी ठीक आहे. तू काळजी करू नकोस. कदाचित ब्लड प्रेशर वाढलं असेल, असं म्हणून रणजित स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करू लागले. काय बोलणं झालं तुम्हा दोघींमध्ये? रणजितने विचारलं. काही विशेष नाही. कदाचित तिला आपल्या लग्नाबद्दल माहिती नव्हतं, म्हणून तिला थोडंसं नर्वस वाटत होतं, असं म्हणत मी संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला लागले. वेळ निघून जात होता. रणजित माझ्याबद्दल निश्चिंत होते आणि मी त्यांच्याबद्दल. मला माझ्या प्रेमावर विश्वास होता. संशयाचं काही कारण नव्हतं. नंदिनी कधी माझ्या आयुष्यात एका महत्त्वाच्या पात्राच्या रूपात आली ते मला समजलंच नाही. हसत खेळत आनंदाने भरलेले 3 महिने कसे निघून गेले हेही मला कळलं नाही. एके दिवशी सकाळपासून मला तब्येत ठीक वाटत नव्हती. रणजित बँकेच्या कामासाठी बाहेरगावी गेले होते, म्हणून मी सुजाता ताईला फोन करून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले. ताईने काही महत्त्वाच्या तपासण्या केल्यानंतर सांगितलं, तू आई होणार आहेस. आनंद आणि भीती दोन्हीही भाव माझ्या मनामध्ये एकत्र होऊन डोळ्यातून पाणी वाहू लागलं. सुजाता ताईने आनंदाने मला अभिनंदन केलं आणि मला गळ्याशी लावलं. ताईने विशेष काळजी घ्यायला आणि औषधं वेळेवर घ्यायला सांगितले. मग मी आनंदाने घराच्या दिशेने निघाले आणि रणजित पण टूरवरून परत येणार होते. मी तशी त्यांची आतुरतेने वाट बघत होते आणि आता ही आनंदाची बातमी ऐकून माझ्या मनातील आतुरता अस्वस्थतेमध्ये बदलली होती. लवकरात लवकर घरी जाऊन रणजितला आमच्या जीवनातील सगळ्यात मोठी आनंदाची बातमी देणार होते. मी घरी पोहोचले, पण रणजित अजून आले नव्हते. त्यांच्या फ्लाईटच्या वेळेनुसार त्यांना घरी असायला हवं होतं. कदाचित घर बंद असल्यामुळे पुन्हा ऑफिसला गेले असतील. त्यांचा फोन पण बंद लागत होता. माझी आतुरता आता काळजीमध्ये बदलली होती. डोक्यात विचारांची सरबत्ती सुरू होती. मग मी नंदिनीच्या घराच्या दिशेने निघाले. मी विचार केला की तिच्याबरोबर बोलून माझ्या काळजीवर काही उपाय करता येईल. दरवाजा पूर्णपणे बंद नव्हता, म्हणून मी दरवाजा न वाजवता आत आले. तसंही मी आता तिच्याबरोबर एवढी मिसळून गेले होते की सामान्य औपचारिकता विसरले होते. तेवढ्यात नंदिनीचा मोठ्या आवाजात भांडणाचा आवाज ऐकला. ती कोणावर तरी खूप नाराज होती. मला वाटलं कदाचित मी चुकीच्या वेळी आली आहे, म्हणून गुपचूप जाणारच होते. पण तेवढ्यात रणजितचा आवाज ऐकला आणि माझे पाय तिथेच थबकले. रणजित नंदिनीला शांत राहायला सांगत होता. मला विश्वासच बसत नव्हता. तरी मी दरवाजातून आत डोकावून पाहिलं. समोर रणजित आणि नंदिनी बसले होते. रणजितच्या खांद्यावर डोकं टेकून नंदिनी रडत होती. रणजित, किती दिवस मला असं आयुष्य जगावं लागणार? मी तुमच्यासाठी माझ्या नवऱ्याशी पण नातं तोडलं. कधी विचार केला आहेस आपल्या नात्याबद्दल? रवीला हे सत्य समजलं तर तो मला सोडणार नाही आणि तुलाही सोडणार नाही. नंदिनी, तू टेन्शन घेऊ नको. असं काही होणार नाही. जसं तू विचार करतेस तसं काही होणार नाही. मी निवेदिताला लवकरच आईजवळ सोडून येणार आहे. मग आपण पूर्वीप्रमाणेच राहू. त्यांचं बोलणं ऐकून माझं डोकं शून्य झालं होतं. मी स्तब्ध होऊन त्या धोक्याला स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होते, पण तरीही मला विश्वास बसत नव्हता. हे काय निर्लज्ज लोक आहेत, आपल्या प्रेमळ नात्याशी असं खेळतात. मी रागाने, तिरस्काराने आणि कणखर होऊन त्यांना सोडून जाऊ इच्छित होते. त्यावेळी पाठीमागून आवाज आला, तुम्ही कोण? मी त्या व्यक्तीला पाहू शकले नाही आणि अचानक बेशुद्ध होऊन पडले. डोळे उघडले तेव्हा समोर सुजाताताई आणि एक व्यक्ती उभे होते. सुजाताताईला पाहून मी स्वतःला थांबवू शकले नाही आणि रडू लागले. काय झालं? तू रडतेस? काही वेळापूर्वी आनंदाने रडत होतीस आणि आता अशी? प्लीज सांग, काय झालं?
मी दुःखाने आणि रागाने रडतच झालेली सगळी घटना ताईला सांगितली. हे पण विचार केला नाही की समोर उभा असलेली व्यक्ती नंदिनीचा नवरा आहे. माझं बोलणं ऐकून त्या दोघांनी पहिल्यांदा माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही, पण सगळं ऐकल्यानंतर त्यांचं मन नंदिनीच्या प्रती तिरस्काराने भरलं. ते डोके पकडून तिथे सोफ्यावर बसले. तेवढ्यात दोघेही निर्लज्जासारखे एकमेकांना अनोळखी असल्यासारखे आले आणि सुजाताताईंकडे माझं बेशुद्ध होण्याचं कारण विचारण्याचा प्रयत्न करू लागले. त्या दोघांना पाहून असं वाटत होतं की मोठ्याने ओरडावं, त्यांचा निर्लज्जपणा आणि धोक्याची दास्ता सर्वांना मोठ्याने ओरडून सांगावं. माझा तिरस्कार त्या दोघांप्रती वाढतच गेला. नंदिनी रवीजवळ जाऊ लागली, पण रवीच्या डोळ्यातलं पाणी आणि रागाने भरलेला चेहरा पाहून ती तिथेच थबकली. त्या दोघांना शंका आली होती की कदाचित त्यांच्याबद्दल आम्हा दोघांना माहीत झालं आहे. रवीने सांगितलं होतं, जेव्हा मी बेशुद्ध पडले तेव्हा रणजित तिथे नव्हता. मी बेशुद्ध झाल्यानंतर ते दोघं स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत होते. हे ऐकून रागाने माझं डोकं फुटायला लागलं. मी रवी आणि सुजाताताईला म्हणाले, या दोघांना खोलीतून बाहेर काढा. मी एक सेकंदही या दोघांना पाहू शकत नाही. माझ्या बोलण्यावरून आता स्पष्ट झालं होतं की मला सगळं माहीत आहे आणि रवीला पण. नंदिनी रवीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करू लागली, पण जेव्हा रवीने DNA टेस्टची धमकी दिली तेव्हा तिने रडत रडत सगळं मान्य केलं. रणजित तटस्थ उभा होता. चेहऱ्याचा रंग उडाला होता. तोंडातून शब्द फुटत नव्हता. गळा सुकून गेला होता. रणजित, माझ्याबरोबर असं का केलं? मी तुमच्यावर विश्वास ठेवला होता. मी तुमच्यावर प्रेम केलं होतं आणि तुम्ही काय केलं? जर नंदिनीवर प्रेम करत होतात तर थोडंसं धाडस आणि मर्दानगी दाखवायचं होतं. तुमच्या आईशी बोलायचं होतं. कमीत कमी माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं नसतं. मला खूप काही बोलायचं होतं, पण ज्याच्या डोळ्यांमध्ये आणि विचारांमध्ये लाज नाही त्याला काहीही बोलणं आणि ऐकवण्यात काय अर्थ? या दोघांनी एका क्षणात माझं आयुष्य बदलून टाकलं. कुठे मी माझा आनंद वाटायला आले होते आणि आता यांच्यामुळे दिलेल्या धोक्यामुळे मी पूर्णपणे तुटून गेली. हॉस्पिटलच्या बेडवर पडले होते. काही समजत नव्हतं की काय करावं, कुठे जावं. माझ्या या वाईट काळात सुजाताताई आणि रवी स्वतः माझ्यासारख्याच या धोक्याचा शिकार झाले होते, मात्र माझ्याबरोबर धाडसाने उभे राहिले. सुजाताताईने सासूबाईंना आणि माझ्या माहेरी फोन करून सर्वांना बोलावून घेतलं. आई बाबा माझी अवस्था पाहून तुटून गेले होते. एकटं असलं की दोघं रडत होते, पण माझ्यासमोर धाडस आणि समजूतदारीबद्दल बोलत होते. सुजाताताई मला आणि आईबाबांना तिच्या घरी घेऊन गेली. आईबाबांना माझ्या प्रेग्नन्सीबद्दल माहीत होतं. ते समाज आणि कुटुंबासाठी मला समजावून सांगत होते. रणजितला माफ कर. ते विचार करत होते, मी एकटी या पुरुषप्रधान समाजात कसं एका मुलाला सांभाळू शकते, म्हणून मी रणजितला माफ करावं असं ते म्हणत होते. मी विवश होऊन त्यांचं बोलणं ऐकत होते. विचार करत होते, आम्ही महिला इतक्या कमजोर आहोत का की एकटं एका मुलाला सांभाळू शकत नाही, एकटं राहू शकत नाही का? प्रत्येक क्षणी जगण्यासाठी पुरुषांचा आधार हवा. आपल्या बायकोला आणि आईला धोका देणाऱ्या पुरुषांना काय म्हणायचं? जेव्हा तो एकाच वेळी 2 महिलांबरोबर संबंध ठेवतो तेव्हा त्याला काय नाव द्यायचं? तडजोड फक्त स्त्रीने करायची आणि पुरुष मोठ्यातले मोठे गुन्हे करून त्यांना लपवून समाजात मान वर करून चालणार. आणि मला हे मान्य नव्हतं, पण सुजाताताईंशिवाय दुसरं कोणीही माझी ही गोष्ट समजून घ्यायला तयार नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी रणजित आले. मला सांभाळून घेण्यासाठी विनंती करू लागले, पण मी स्पष्ट सांगितलं, मला तुमचं अस्तित्व सहन होत नाही. माझ्या प्रेग्नन्सीची बातमी त्यांना लागली होती. कदाचित आईने सासूबाईंना सांगितलं होतं. मुलाच्या भवितव्याबद्दल सांगून मला खूप मनवण्याचा प्रयत्न केला, पण मी माझ्या निर्णयावर ठाम होते. अशा माणसाबरोबर एक क्षणही मी राहू शकत नाही, ज्याची एक ठेवलेली बाई आणि एक मुलगी पण आहे. आयुष्यात कधी कधी अशी वेळ येते जेव्हा आपल्याला मनाने नाही तर डोक्याने निर्णय घ्यावा लागतो. आज मी त्याच वळणावर उभी होते. दादा आणि वहिनीची पण साथ मिळाली. सुजाताताई तर पहिल्यांदाच माझ्याबरोबर होती. माझ्यासाठी निर्णय घेणं आता एवढं कठीण नव्हतं. दादाच्या मदतीने एक चांगला वकील मित्र मिळाला आणि मी घटस्फोटासाठी केस केली.
घटस्फोटाच्या मोठ्या प्रक्रियेदरम्यान मी हिंमत हरून जाऊ नये असा विचार करून दादाने मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये माझं ॲडमिशन घेतलं. मी आता माझं सगळं लक्ष अभ्यासावर लावलं आणि सासूबाई पण त्यांच्या मुलाला सोडून माझ्याजवळ आल्या. माझं धाडस वाढवण्यासाठी त्यांनी कोणतीच कमतरता सोडली नाही. रणजितला त्यांनी त्यांच्या सगळ्या संपत्तीतून बेदखल केलं आणि सगळी संपत्ती माझ्या आणि माझ्या होणाऱ्या बाळाच्या नावावर केली. समाज आणि कुटुंबाच्या विरुद्ध जाऊन माझ्या सासूबाईंनी जे माझ्यासाठी केलं त्यासाठी आम्ही पण नतमस्तक झालो. माझ्या सासूबाईंनी मुंबईमध्ये माझ्या नावावर फ्लॅट घेतला आणि माझ्याबरोबर माझी देखभाल करण्यासाठी राहू लागल्या. माझ्या आईवडिलांना परत गावी पाठवलं. ते लोक आधेमध्ये मला भेटायला येत होते आणि दादा फोनवरून सगळी माहिती घेत होता आणि आपल्या मित्राच्या मदतीने माझ्या प्रत्येक कामात माझी मदत करत होता. अभ्यासाबरोबरच घटस्फोट मिळवून घेण्यासाठी जो त्रास होत होता त्या सर्वांवर उपाय काढण्यासाठी माझ्या कुटुंबाचा निस्वार्थ सहयोग संभव होता. मी आता एकटी नव्हते, पण यावेळी रणजित एकटा पडला होता. त्याच्या आईने पण त्याची साथ दिली नाही. मग मित्र किती दिवस मदत करतील? ऐकण्यात आलं होतं की रणजित नंदिनी आणि त्याच्या मुलीबरोबरच राहू लागले होते आणि रवीने नंदिनीला घटस्फोट देण्यासाठी केस केली होती. माझा आणि रवीच्या केसचा निर्णय जवळपास एकाच वेळी होणार होता. दिवस महिने निघून गेले. डॉक्टरांनी बाळंतपणाची तारीख पुढल्या महिन्यात दिली होती आणि शेवटी तो दिवस पण आला. माझं आणि रणजितचं नातं आता संपलं होतं. रणजित उदास उभा राहून कधी मला बघत होता तर कधी त्याच्या आईला. त्या माझा हात पकडून उभ्या होत्या. सासूबाईंनी त्याच्याकडे पाहिलं देखील नाही. माझा हात पकडून कोर्टाच्या पायऱ्या उतरू लागल्या. त्या दिवसानंतर मी कधी रणजितला पाहिलं नाही. काही दिवसानंतरच अर्जुनचा जन्म झाला. अर्जुनचा जन्म होताच घरामधलं उदास वातावरण दूर झालं. माझ्या सासूबाई सगळा वेळ त्यांच्या नातवंडाची देखभाल करण्यातच घालवत होत्या. माझे आई बाबा पण त्यांच्या नातवाला भेटायला येत होते. तिघंही आपल्या नातवाला पाहून त्यांचं सगळं दुःख विसरून जात होते आणि मी निश्चिंत होऊन माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत होते. 10 दिवस राहिले होते परीक्षेला. पलंगावर झोपून अभ्यास करत होते कारण शरीर कमजोर झालं होतं. माझ्या दोन्हीही आईबाबांनी मला सक्त ताकीद दिली होती की मी कोणतंही काम करणार नाही. अशाच प्रकारे सासूबाई आणि आईबाबांच्या नजरेखाली मी B.Ed पूर्ण केलं. टीचर ट्रेनिंगची डिग्री पण घेतली. 3 वर्ष कधी निघून गेले माहीतच झालं नाही आणि लवकरच मला मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसरची नोकरी मिळाली. हळूहळू माझी गाडी पटरीवर येत होती आणि मी व्यस्त राहू लागले होते. अशावेळी माझ्या कुटुंबाची साथ माझ्यासाठी वरदानापेक्षा कमी नव्हती. सुजाताताईनं त्यांचं नवीन घर माझ्या घराजवळच घेतलं. अर्जुन सुजाताताईंबरोबर खूपच मिळून मिसळून राहत होता. सुजाताताईला सुजाता आई म्हणत होता आणि ताई पण आपलं सगळं प्रेम त्याच्यावर लुटत होत्या. सुजाताताईंचा नवरा गिरीश खूपच अनुभवी व्यक्ती होते. माझ्या आयुष्यात ते माझे दुसरे भाऊ म्हणून आले होते. तेवढ्यात फोनची रिंगने मला भूतकाळातून वर्तमानात आणलं. हॅलो आई. अर्जुनचा आवाज ऐकून मी माझ्या डोळ्यातलं पाणी पुसून स्वतःला सावरण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. हा बाळा, सगळं ठीक आहे ना? तिथं तू बरा आहेस ना? काही खाल्लं की नाही? अगं हो. थांब, मी एकदम बरा आहे आणि इथं घर पण मोठं आहे. जेवण बनवायला आचारी पण आहे म्हणून जेवण पण केलं. बोलता बोलता तो हसू लागला. अच्छा, माझी जास्त मस्करी करू नकोस. एवढा मोठा अधिकारी झालास पण आईच्या बोलण्याची मस्करी करणं अजून बंद केलं नाहीस. मी पण त्याला खोटं खोटं रागवले. आई मी कितीही मोठा होऊ दे पण मनाने नेहमीच तुझा छोटा मुलगाच बनून राहील. अर्जुनचं बोलणं ऐकून मी भावूक झाले पण स्वतःला सावरून अर्जुनला रणजितच्या फोनबद्दल सांगितलं. अर्जुनने स्पष्ट सांगितलं होतं की कधीच त्याचा फोन उचलू नकोस आणि त्यांच्याबद्दल विचारही करू नकोस. अर्जुनने सुजाताताई आणि गिरीश दादाला पण सांगितलं होतं की आईला भेटायला जात जा म्हणजे मला भूतकाळातील आठवणी आठवू नयेत. अर्जुनला रणजितबद्दल सगळं सत्य माहीत होतं. स्वतः सासूबाईंनी त्याला त्याच्या बापाबद्दल सगळं सत्य सांगितलं होतं.
त्याला त्याच्या बापाचं नावसुद्धा ऐकायला आवडत नव्हतं आणि नाही कधी त्यांना भेटायची इच्छा व्यक्त केली. मी आणि सासूबाईंनी त्याला कितीतरी वेळा सांगितलं होतं की जर तुला तुझ्या बाबाला भेटायचं असेल तर आम्ही तुला थांबवणार नाही. पण अर्जुनला रणजितचं नावसुद्धा आवडत नव्हतं आणि नाही कधी रणजितने अर्जुनला भेटण्याची इच्छा दाखवली. गेल्या वर्षी सासूबाईच्या मृत्यूची बातमी रणजितपर्यंत पोहोचवली होती, पण रणजितने आपल्या आईच्या अंतिम संस्काराला येणंसुद्धा गरजेचं समजलं नाही. आणि आज या फोनमुळं मला अस्वस्थ करून टाकलं होतं. सुजाताताई आली तेव्हा तिने सांगितलं की नंदिनी त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी आली आहे. तिला कॅन्सर झाला होता. ऐकून मला खूप दुःख वाटलं. एक क्षण मी पण त्यांच्याबद्दल वाईट विचार केला होता, पण अशी शिक्षा भेटेल असं कधी वाटलं नव्हतं. सगळी रात्र या सगळ्या द्विधा मनस्थितीत गेली की काय करू, जाऊ की नको. सकाळी उठले तर डोकं पुन्हा जड वाटत होतं. नाश्त्यानंतर औषधं खाल्ली आणि तयार होऊ लागले. कॉलेज जाण्यासाठी निघाले, पण माझी पावलं मनात नसतानासुद्धा हॉस्पिटलच्या दिशेने जाऊ लागली. रणजित नंदिनीच्या बेड शेजारी असलेल्या खुर्चीवर बसले होते. तुटून गेलेला अशक्त आणि मान खाली घालून कदाचित माझ्या नजरेला नजर देण्याचं धाडस नव्हतं त्याच्यामध्ये. मला पाहताच नंदिनी रडू लागली. निवेदिता, आम्हा दोघांना माफ कर. आम्हा दोघांना तुझी माफी मागण्याचा पण हक्क नाही, तरीसुद्धा हात जोडून तुझी माफी मागतो. आम्ही दोघांनी तुला खूप त्रास दिला आहे. मला माझ्या मृत्यूच्या आधी माझ्या गुन्ह्यांची माफी मिळायला हवी, तेव्हाच माझा थोडा तरी त्रास कमी होईल. रडत रडत अडखळत कसं तरी नंदिनीने आपलं बोलणं बोलून दाखवलं. रणजित पण मान खाली घालून हात जोडत होता. या दोघांची अशी अवस्था पाहून मला आनंदी व्हायचं होतं, पण मी आनंदी होत नव्हते. या दोघांनी मिळून मला आयुष्यातलं सर्वात मोठं दुःख दिलं होतं, तरीसुद्धा मी त्यांच्या दुःखामध्ये स्वतःला दुःखी जाणवत होते. नंदिनी, मी तर तुला केव्हाच माफ केलं होतं आणि रणजित, तुला पण. तुम्हा दोघांचा तिरस्कार करण्याऐवजी मला माझं आणि माझ्या कुटुंबाचं आयुष्य सावरणं सर्वात जास्त योग्य वाटलं आणि मी तेच केलं. कदाचित तुम्ही दोघांनी वेळेवर तुम्हा दोघांबद्दल कुटुंबाला पहिल्यांदाच सांगितलं असतं तर माझं आणि रवीच्या आयुष्यात तुम्ही नासूर बनला नसतात. माझ्याबरोबर तर माझ्या लोकांची साथ आणि आशीर्वाद होता, म्हणून आज मी इथे उभी आहे. आज मी आणि माझा मुलगा जे काही आहे ते सासूबाईंशिवाय शक्यच नव्हतं. रणजित, तुम्हाला तर तुमच्या आईने जन्म दिला होता, तुम्हाला मोठं करून लायक बनवलं होतं आणि तुम्ही तुमच्या आईलाच धोका दिलात. त्यांच्या अंतिम संस्काराला येणं पण गरजेचं वाटलं नाही. आज मला एवढ्या वर्षांपासून मनात दबलेला राग काढायचा होता, पण रणजितचे हुंदके ऐकून मी थांबले. तुम्ही दोघेही तुमच्या भूतकाळातून बाहेर या आणि तुमच्या उपचारांवर लक्ष द्या. माझ्या मनामध्ये तुम्हा दोघांबद्दल आता काही नाही. प्रेमाची भावना नाही आणि नाही तिरस्काराची. गिरीशदादा चांगले डॉक्टर आहेत. पूर्ण विश्वासाने उपचार करा. निसर्ग तुम्हा दोघांचं भलं करेल, असं म्हणून मी बाहेर जाऊ लागले. तेवढ्यात पाठीमागून रणजितचा आवाज आला. निवेदिता, माझा मुलगा. रणजित, तुमचा कोणताही मुलगा नाही. ज्याला तुम्ही माझा मुलगा म्हणत आहात, तुम्हाला त्याचं नाव माहीत आहे? मी पटकन रणजितचं बोलणं मध्येच थांबून म्हणाले, तुझी एकच मुलगी आहे जी मला माहीत आहे. फक्त तिलाच आणि तुझ्या आजारी बायकोला सांभाळ आणि इथून पुढे मला फोन करायचा आणि भेटण्याचा प्रयत्नही करू नको. मी इथे आले होते ते फक्त तुम्हा दोघांना हे जाणीव करून देण्यासाठी की आपल्या लोकांची साथ किती महत्त्वाची असते. धोका देऊन आणि खोटं बोलून स्वतःचं घर बसवलं जात नाही रणजित. त्या खोलीतून निघताना असं वाटलं मी माझ्या भूतकाळातील या कडव्या आठवणीतून बाहेर निघाली आहे. माझं मन स्वच्छ झालं होतं. जसं आठवणीतील कडवटपणा माझ्या मनातून निघून माझं मन शुद्ध केलं आहे. हलक्याशा पडणाऱ्या पावसाच्या थेंबांची मी माझ्या चेहऱ्यावर जाणीव करत होते आणि थंडगार हवेने माझ्या मनाला तृप्त केलं होतं. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.